नमस्कार सर्वांना. आज मिक्स डाळीची सांडगे ही उन्हाळ्यातील एक पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत, जी वर्षभर टिकते. त्यासाठी आपण अर्धा किलो एवढा डाळगा घेतलेला आहे. स्वच्छ निवडून घेतलेला आहे. सर्व डाळी आपण स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ 1 वाटी, तूर डाळ 1 वाटी घालायची आहे. डाळी वापरत असताना त्या ओल्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून पुसून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याच्यावरील पावडर पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर हरभरा डाळ पण 1 वाटी घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण मटकीची डाळ देखील वापरू शकतो. यामध्ये आपण अर्धी वाटी इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता सर्व डाळी आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळवून गिरणीतून मिश्रण दळून आणायचं आहे. दळत असताना थोडंसं मिश्रण जाडसर असावं, जेणेकरून सांडगे घालायला सोपे जाईल. उडदाच्या डाळीऐवजी या ठिकाणी तुम्ही मटकीची डाळ वापरली तरी उत्तमच होईल. आता मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला 1 वाटी इतका आपण लसूण घेतलेला आहे. जिरे 2 चमचे घेतलेले आहेत. आता मिक्सरमधून पाणी न वापरता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्या, जेणेकरून तयार होणारे सांडगे हे चवीला उत्तम होतील. मिक्स डाळीच्या पिठासाठी लागणारं सांडग्याचं आपण या ठिकाणी पीठ तयार करून आणलेलं आहे. पीठ एकदम रवाळ आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. पेस्ट घातल्यानंतर मिश्रण आपल्याला पूर्णपणे अशा पद्धतीने छानसं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा इतका ओवा घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्याचप्रमाणे 1 चमचा इतकी हळद घातलेली आहे आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट आपण 4 चमचे वापरलेले आहे. या घरगुती तिखटामुळे आपल्या सांडग्याला खूप छान रंग प्राप्त होतो. त्याचप्रमाणे आपण 1 चमचा इतका हिंग वापरलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर वापरायची आहे. कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे, कारण तयार होणारे सांडगे चवीला एकदम रुचकर आणि खमंग बनतात. अशा पद्धतीने पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता हातांच्या साहाय्याने मिश्रण आपलं पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत एकदम घट्ट अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. या मिश्रणामध्ये तुम्ही हिरवी मिरची घातली तरीही चालेल. हे सांडगे महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे, जो उन्हाळ्यात वाळवण म्हणून बनवला जातो. हे सांडगे चणा डाळ, मूग डाळ, मटकी डाळ, उडीद डाळ आणि मसूर डाळ यासारख्या विविध डाळींचं मिश्रण करून हा मसाला लावून उन्हात वाळवून ठेवला जातो आणि हा पदार्थ 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकतो. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या डाळींचा वापर केल्यामुळे हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे आणि आपल्याला घरात भाजीला जर काही नसेल तर आपण चमचमीत भाजी किंवा रस्सा भाजी देखील अशा पद्धतीने लगेचच आपण बनवू शकतो. तयार झालेलं मिश्रण आपण 1 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने कॉटनचा कपडा घालून झाकून ठेवा, जेणेकरून आपलं पीठ छानसं फर्मेंट व्हायला मदत होईल. आता लगेचच सांडगे तयार करायला घेऊ. आता आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये सांडगे काढून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी ताटांचा वापर केलेला आहे, जेणेकरून उन्हामध्ये कडकडीत वाळवायला मदत होईल. सांडगे करत असताना ते छोट्या छोट्या आकारामध्ये करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी भाजी करत असताना ते पटकन भाजले जातील आणि शिजायलाही पटकन मदत होईल. अशा पद्धतीने आता आपले सर्व सांडगे बनवून झालेले आहेत. 2 ते 3 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. ताटाऐवजी या ठिकाणी तुम्ही सुती कपड्यावर देखील लहान लहान सांडगे तोडून 2 ते 3 दिवसासाठी कडकडीत उन्हात वाळवा, जेणेकरून ते पटकन वाळायला मदत होईल. मी हे सांडगे 3 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतले आणि अशा पद्धतीने ते आता वाळले देखील आहेत. तुम्ही बघू शकता. या सांडग्याची भाजी बनवत असताना सांडगे कुरकुरीत तळून घेतले जातात. त्यानंतर कांदा, लसूण आणि टॅमॅटो, मसाला आणि कढीपत्ता वापरून फोडणी देऊन त्यात तळलेले सांडगे घातले जातात आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ते वाफवले जातात. अत्यंत रुचकर आणि खमंग अशी भाजी तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने अत्यंत खमंग आणि रुचकर असे आपले सांडगे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.